नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या YouTube चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि नवनवीन व्हिडिओचे तुम्हाला जर अपडेट मिळवायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल. माझे व्हिडिओ जर आपल्याला आवडले असतील तर लाईक करायला विसरू नका आणि माझ्या व्हिडिओच्या लिंक आपल्या मित्र मैत्रिणींना जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा, म्हणजे त्यांनाही या व्हिडिओचा फायदा करून घेता येईल. ट्रिग्नोमेट्री प्रकरणातील प्रॅक्टिस सेट 6.1 याच्यामधील क्वेश्चन नंबर 6 आज आपण पाहणार आहोत. क्वेश्चन नंबर 6 काय आहे पहा, प्रूव्ह दॅट. प्रूव्ह दॅट मध्ये फर्स्ट एक्झाम्पल काय आहे पहा, sin स्क्वेअर थिटा अपॉन कॉस थिटा प्लस कॉस थिटा इज इक्वल टू सेक थिटा. आता विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्या की LHS आहे आणि ही काय आहे, RHS आहे. LHS इज इक्वल टू RHS तर प्रूव्ह करा, किंवा RHS इज इक्वल टू LHS प्रूव्ह करा. आता या ठिकाणी लक्षात घ्या, राईट हँड साइड जर घेतली तर सेक थिटा इज इक्वल टू आपण काय म्हणतो 1 अपॉन कॉस थिटा, परंतु याच्यावरून या ठिकाणी हे प्रूव्ह करता येत नाही. आपण काय करूया, LHS इज इक्वल टू RHS दाखवूया. आता या ठिकाणी LHS काय आहे पहा, साइन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस थिटा प्लस काय आहे लक्षात घ्या, कॉस थिटा. कॉस थिटा म्हणजे काय, कॉस थिटा अपॉन 1 घेऊया. आता या ठिकाणी लक्षात घ्या, या दोघांचे आपल्याला काय करायचे, ऍडिशन करायचे. ऍडिशन करताना या ठिकाणी डिनोमिनेटर जो आहे तो सेम नाही, मग आपण काय करूया, क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. साइन स्क्वेअर थिटा 1 जार साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस थिटा इंटू कॉस थिटा कॉस स्क्वेअर थिटा अपॉन या ठिकाणी कॉस थिटा 1 जार कॉस थिटा. आता आपण एक आयडेंटिटी शिकलो, लक्षात घ्या, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. म्हणून या ठिकाणी लक्षात घ्या, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा ऐवजी काय लिहायचं आहे, 1 अपॉन कॉस थिटा, आणि या ठिकाणी आधार द्यायचा आहे सिन्स साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 हा आधार द्यायचा आहे, इज इक्वल टू. आता आपण या ठिकाणी शिकलो पहा, सेक थिटा इज अ रेसिप्रोकल ऑफ कॉस थिटा किंवा कॉस थिटा इज अ रेसिप्रोकल ऑफ सेक थिटा. म्हणजे हा 1 अपॉन कॉस थिटा, 1 अपॉन कॉस थिटा म्हणजेच या ठिकाणी काय येणार आहे, सेक थिटा, आणि या ठिकाणी यालाही या ठिकाणी आधार द्यायचा आहे सिन्स 1 अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू सेक थिटा, किंवा सेक थिटा इज इक्वल टू 1 अपॉन कॉस थिटा लिहिला तरी चालेल. आपल्या या ठिकाणी लक्षात घ्या, LHS काय आलं, सेक थिटा. RHS पण काय आहे पहा, RHS पण या उदाहरणामध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला, सेक थिटा. म्हणजे LHS आणि RHS काय झालं, इक्वल झालं. देअरफॉर LHS इज इक्वल टू RHS. म्हणून या ठिकाणी देअरफॉर काय आहे, साइन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस थिटा प्लस कॉस थिटा इज इक्वल टू सेक थिटा. हे आपलं काय झालेलं आहे, या ठिकाणी प्रूव्ह झालेलं आहे. सेकंड एक्झाम्पल काय आहे पहा, कॉस स्क्वेअर थिटा इंटू ब्रॅकेट 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. आता या ठिकाणी आपल्याला LHS इज इक्वल टू काय दाखवावं लागणार आहे, RHS दाखवावं लागणार आहे. LHS काय आहे पहा, LHS इज इक्वल टू कॉस स्क्वेअर थिटा इंटू ब्रॅकेट 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. आता 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा लगेच लक्षात आलं पाहिजे. आयडेंटिटी काय होती पहा, 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. म्हणजे आता या ठिकाणी काय येणार आहे पहा, कॉस स्क्वेअर थिटाला कॉस स्क्वेअर थिटा इंटू 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा म्हणजेच काय आहे, सेक स्क्वेअर थिटा. याला आधार देऊया सिन्स 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. आता या ठिकाणी पहा, कॉस थिटाला आपण कॉस थिटा लिहिणार आहोत, म्हणजे कॉस स्क्वेअर थिटा आहे या ठिकाणी, कॉस स्क्वेअर थिटा इंटू आता या ठिकाणी काय आहे, सेक स्क्वेअर थिटा आहे. सेक थिटा इज द रेसिप्रोकल ऑफ कॉस थिटा, म्हणजे या ठिकाणी सेक स्क्वेअर थिटा म्हणजेच काय येणार आहे, लक्षात घ्या, 1 अपॉन कॉस स्क्वेअर थिटा. याला आधार देऊया आपण या ठिकाणी काय, 1 अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू सेक थिटा, आणि याचा स्क्वेअर केला तर सेक स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 अपॉन कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू. आता या ठिकाणी पहा, कॉस स्क्वेअर थिटा 1 जार कॉस स्क्वेअर थिटा, कॉस स्क्वेअर थिटा 1 जार कॉस स्क्वेअर थिटा.
म्हणजे या ठिकाणी काय राहिलं 1 इंटू 1, म्हणजेच या ठिकाणी लक्षात घ्या काय राहिला 1. LHS आपलं काय आलं 1 आलं. RHS पण काय आहे पहा, RHS इज इक्वल टू काय आहे 1. देअरफॉर LHS इज इक्वल टू RHS. म्हणजेच या ठिकाणी आपण काय प्रूव्ह केलं लक्षात घ्या, cos स्क्वेअर थिटा इंटू ब्रॅकेट 1 प्लस tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. हे काय झालेलं आहे प्रूव्ह झालेलं आहे. थर्ड एक्झाम्पल पहा, स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस साइन थिटा अपॉन 1 प्लस साइन थिटा इज इक्वल टू सेक थिटा मायनस tan थिटा. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आपण LHS घेऊया. LHS इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस साइन थिटा अपॉन 1 प्लस साइन थिटा. आता या ठिकाणी हे स्क्वेअर रूटला स्क्वेअर रूट, न्यूमरेटर काय आहे पहा 1 मायनस साइन थिटा, डिनोमिनेटर काय आहे 1 प्लस साइन थिटा. आता या ठिकाणी लक्षात घ्या छेद काय आहे पहा 1 प्लस साइन थिटा. 1 प्लस साइन थिटाची कॉन्जुगेट पेअर काय आहे 1 मायनस साइन थिटा. म्हणजे न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला आपण काय करूया 1 मायनस साइन थिटाने मल्टिप्लाय करूया. 1 मायनस साइन थिटा अपॉन 1 मायनस साइन थिटा, ब्रॅकेट करूया आपण. आता या ठिकाणी पहा स्क्वेअर रूटला स्क्वेअर रूट, अंश अंशाचा गुणाकार, छेदाचा गुणाकार करूया आपण. 1 मायनस साइन थिटा इंटू 1 मायनस साइन थिटा, 1 मायनस साइन थिटा ब्रॅकेटचा स्क्वेअर अपॉन, आता हे कशाच्या स्वरूपामध्ये आहे पहा a प्लस बी, a मायनस बी इज इक्वल टू a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. म्हणजे 1 चा स्क्वेअर काय येणार आहे 1 मायनस b चा स्क्वेअर म्हणजे साइन थिटाचा स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा. याला या ठिकाणी आधार देऊया. सिन्स a प्लस बी, a मायनस बी इज इक्वल टू a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. आता या ठिकाणी पहा स्क्वेअर रूटला स्क्वेअर रूट, 1 मायनस साइन थिटा ब्रॅकेटचा स्क्वेअर अपॉन, आता 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा म्हणजे काय येणार पहा. आपण एक आयडेंटिटी पाहिली होती. काय आयडेंटिटी पाहिली होती पहा, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. आता हा प्लस साइन स्क्वेअर थिटा राईट साइडला घेऊया. म्हणजे काय आलं पहा कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. म्हणजे लक्षात घ्या 1 मायनस साइन स्क्वेअर थिटाच्या ऐवजी आपण काय लिहायचं आहे कॉस स्क्वेअर थिटा लिहायचा आहे. 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय आला कॉस स्क्वेअर थिटा. आता या स्क्वेअरला हे स्क्वेअर रूट निघून जाणार म्हणजे राहिलं काय पहा 1 मायनस साइन थिटा अपॉन या स्क्वेअरला हे स्क्वेअर रूट निघून गेलं म्हणजे काय येणार आहे कॉस थिटा. आता हा जो कॉस थिटा आहे हा 1 ला पण द्यायचा आणि साइन थिटाला पण द्यायचा. म्हणजे काय येणार पहा 1 अपॉन कॉस थिटा मायनस साइन थिटा अपॉन कॉस थिटा. आता आपल्याला माहित आहे 1 अपॉन कॉस थिटा, 1 अपॉन कॉस थिटा म्हणजेच काय आहे सेक थिटा आहे. सेक थिटा इज अ रेसिप्रोकल ऑफ कॉस थिटा किंवा कॉस थिटा इज अ रेसिप्रोकल ऑफ सेक थिटा. म्हणजे 1 अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू काय आला सेक थिटा मायनस साइन थिटा अपॉन कॉस थिटा. साइन थिटा अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू tan थिटा. याला या ठिकाणी आधार द्यायचा आहे. 1 अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू सेक थिटा कॉमा आणि साइन थिटा अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू tan थिटा. आता या ठिकाणी पहा सेक थिटा मायनस काय आलं tan थिटा आले का पहा. LHS इज इक्वल टू आपलं काय आलेलं आहे सेक थिटा मायनस tan थिटा. RHS पण काय आहे आपलं RHS इज इक्वल टू सेक थिटा मायनस tan थिटा. म्हणजे LHS आणि RHS आपली काय आली समान आली. म्हणजेच या ठिकाणी काय लिहिणार आहोत आपण LHS इज इक्वल टू RHS. म्हणजे आपण या ठिकाणी काय प्रूव्ह केलं तर स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस साइन थिटा अपॉन 1 प्लस साइन थिटा इज इक्वल टू सेक थिटा मायनस tan थिटा. हे आपलं काय झालेलं आहे प्रूव्ह झालेलं आहे.
चौथं उदाहरण पहा. इन ब्रॅकेट सेक थिटा मायनस कॉस थिटा ब्रॅकेट कंप्लीट इन अनदर ब्रॅकेट कॉट थिटा प्लस टॅन थिटा ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल टू टॅन थिटा इंटू सेक थिटा. आता या ठिकाणी एलएचएस घेऊया आपण. एलएचएस काय पहा. इन फर्स्ट ब्रॅकेट सेक थिटा मायनस कॉस थिटा इन अनदर ब्रॅकेट कॉट थिटा प्लस टॅन थिटा. आता या ठिकाणी पहा सेक थिटा इज अ रेसिप्रोकल ऑफ कॉस थिटा. म्हणजे सेक थिटा ऐवजी आपण काय लिहिणार आहोत 1 अपॉन कॉस थिटा. याला ब्रॅकेट करूया. मायनस या ठिकाणी काय आहे पहा कॉस थिटा आहे. कॉस थिटा म्हणजे कॉस थिटा अपॉन काय घेऊया 1 घेऊया. इन अनदर ब्रॅकेट कॉट थिटा. कॉट थिटा मीन्स कॉस थिटा अपॉन साइन थिटा प्लस आणि टॅन थिटा म्हणजेच काय आहे साइन थिटा अपॉन कॉस थिटा. आता जे काय आपण लिहिलं त्याचा या ठिकाणी आधार द्यायचा आहे. सिन्स काय काय लिहिलं लक्षात घ्या. सेक थिटा इज इक्वल टू 1 अपॉन कॉस थिटा. त्यानंतर कॉट थिटा इज इक्वल टू कॉस थिटा अपॉन साइन थिटा आणि टॅन थिटा इज इक्वल टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा. अशा पद्धतीने या ठिकाणी कंसामध्ये आधार द्यायचा आहे. आता या ठिकाणी पहा या कंसामध्ये या दोन अपूर्णांकाचे आपल्याला काय करायचे वजाबाकी करायचे. वजाबाकी करण्यासाठी छेद डिनोमिनेटर काय लागणार आहे समान. या ठिकाणी छेद समान नाही क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. 1 इंटू 1 1 मायनस कॉस थिटा इंटू कॉस थिटा कॉस स्क्वेअर थिटा अपॉन कॉस थिटा वन जार कॉस थिटा ब्रॅकेट कंप्लीट इंटू इन अनदर ब्रॅकेट. या ठिकाणी आपण काय करूया क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. साइन थिटा इंटू साइन थिटा साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस थिटा इंटू कॉस थिटा कॉस स्क्वेअर थिटा अपॉन साइन थिटा इंटू कॉस थिटा ब्रॅकेट कंप्लीट. आता या ठिकाणी पहा 1 मायनस काय आहे कॉस स्क्वेअर थिटा. आपण एक आयडेंटिटी पाहिली होती पहा. कोणती आयडेंटिटी. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 ही आयडेंटिटी पाहिलेली होती. आणि लक्षात घ्या आपल्याला या ठिकाणी काय काढायचं आहे 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. मग हा प्लस कॉस स्क्वेअर थिटा राईट साइडला घेऊया. म्हणजे राहिलं काय पहा साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 प्लस कॉस स्क्वेअर थिटा राईट साइडला गेला काय आला मायनस कॉस स्क्वेअर थिटा. म्हणजे लक्षात घ्या 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा म्हणजेच काय आलं आपलं साइन स्क्वेअर थिटा. आता या ठिकाणी वरती काय घेणार आहोत 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा ऐवजी साइन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस थिटा इनटू आता साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 अपॉन या ठिकाणी काय आहे लक्षात घ्या साइन थिटा कॉस थिटा. आता या ठिकाणी पहा वरती साइन स्क्वेअर थिटा आहे आणि खाली काय आहे छेदस्थानी साइन थिटा. ह्या साइन थिटाला हा स्क्वेअर काय होणार आहे कॅन्सल होणार आहे. म्हणजे राहिलं काय पहा या ठिकाणी साइन थिटा अपॉन काय राहिला कॉस थिटा इनटू 1 अपॉन हा साइन थिटा गेलेला आहे. लक्षात घ्या या साइन थिटाला हा स्क्वेअर गेला म्हणजे इथं राहिलं काय 1 अपॉन कॉस थिटा. आता आपल्याला हे झालेलं आहे साइन थिटा अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू टॅन थिटा इंटू 1 अपॉन कॉस थिटा म्हणजेच सेक थिटा. याला आधार देऊया शेवटी साइन थिटा अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू टॅन थिटा आणि 1 अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू सेक थिटा. आता या ठिकाणी पहा टॅन थिटा इंटू सेक थिटा हे आपलं काय आलं एलएचएस आले. लक्षात घ्या आरएचएस पण पहा काय आहे टॅन थिटा इंटू सेक थिटा. आता या ठिकाणी लिहूया आपण आरएचएस इज इक्वल टू टॅन थिटा इंटू सेक थिटा. एलएचएस इज इक्वल टू आरएचएस झालं आपलं या ठिकाणी. एलएचएस इज इक्वल टू आरएचएस म्हणजे आपण या ठिकाणी काय प्रूव्ह केलं लक्षात घ्या. इन फर्स्ट ब्रॅकेट सेक थिटा मायनस कॉस थिटा इन अनदर ब्रॅकेट कॉट थिटा प्लस टॅन थिटा इज इक्वल टू टॅन थिटा इंटू
सेक थिटा हे आपलं या ठिकाणी काय झालेलं आहे, प्रूव्ह झालेलं आहे. पाचवं उदाहरण पहा. कॉट थिटा प्लस टॅन थिटा इज इक्वल टू कोसेक थिटा इंटू सेक थिटा. आता या उदाहरणामध्ये एलएचएस काय दिली पहा. एलएचएस इज इक्वल टू कॉट थिटा प्लस टॅन थिटा. आणि हे आपल्याला या ठिकाणी काय प्रूव्ह करायचं आहे, कोसेक थिटा इंटू सेक थिटा प्रूव्ह करायचं आहे. आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण कॉट थिटा पाहिले. कॉट थिटा इज अ रेसिप्रोकल ऑफ टॅन थिटा. टॅन थिटा काय असतो, साइन थिटा अपॉन कॉस थिटा. म्हणजेच या ठिकाणी रेसिप्रोकल जर त्याचा घेतला तर या ठिकाणी कॉट थिटा म्हणजे काय होणार आहे लक्षात घ्या, कॉस थिटा अपॉन साइन थिटा प्लस टॅन थिटा म्हणजे काय येणार आहे, साइन थिटा अपॉन कॉस थिटा. याला आधार देऊया आपण. या ठिकाणी काय लिहायचं आहे, कॉट थिटा इज इक्वल टू कॉस थिटा अपॉन साइन थिटा आणि टॅन थिटा इज इक्वल टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा. आता या ठिकाणी पहा आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. साइन थिटा इंटू साइन, या ठिकाणी छेद समान नसल्यामुळे क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागणार आहे. साइन थिटा इंटू साइन थिटा, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस थिटा इंटू कॉस थिटा, कॉस स्क्वेअर थिटा अपॉन साइन थिटा इंटू कॉस थिटा. आता आपल्याला आयडेंटिटी झालेली आहे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 अपॉन साइन थिटा इंटू कॉस थिटा. या ठिकाणी याला आधार देऊया आपण. सिन्स साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. आता या ठिकाणी पहा 1 अपॉन साइन थिटा इंटू 1 अपॉन कॉस थिटा. आता आपल्याला माहित आहे कोसेक थिटा इज अ रेसिप्रोकल ऑफ साइन थिटा. म्हणजे 1 अपॉन साइन थिटा इज इक्वल टू काय येणार आहे, कोसेक थिटा. आणि सेक थिटा इज अ रेसिप्रोकल ऑफ कॉस थिटा. म्हणजे 1 अपॉन कॉस थिटा म्हणजे या ठिकाणी काय येणार आहे, सेक थिटा. हे झालं आपलं एलएचएस. आता या ठिकाणी याला आधार देऊया. सिन्स 1 अपॉन साइन थिटा इज इक्वल टू कोसेक थिटा and 1 upon cos theta is equal to sec theta. आता या ठिकाणी पहा एलएचएस आपली काय आली, कोसेक थिटा इंटू सेक थिटा. आणि आरएचएस ही पहा, आरएचएस काय आहे, कोसेक थिटा इंटू सेक थिटा. म्हणजे आपलं एलएचएस इज इक्वल टू काय आलेला आहे लक्षात घ्या, आरएचएस आलेला आहे. मग एलएचएस काय आहे पहा, कॉट थिटा प्लस टॅन थिटा इज इक्वल टू कोसेक थिटा इंटू सेक थिटा. हे आपले या ठिकाणी काय झालेलं आहे, प्रूव्ह झालेलं आहे. 6वं उदाहरण पहा. 1 अपॉन सेक थिटा मायनस टॅन थिटा इज इक्वल टू सेक थिटा प्लस टॅन थिटा. हे आपल्याला काय करायचं आहे, प्रूव्ह करायचं आहे. आता याच्यामध्ये आपण एलएचएस लिहूया. एलएचएस काय आहे पहा, 1 अपॉन सेक थिटा मायनस टॅन थिटा. आता हे जे आहे ते हे आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे, सेक थिटा प्लस टॅन थिटा प्रूव्ह करायचं. आता या ठिकाणी लक्षात घ्या छेद काय आहे, सेक थिटा मायनस टॅन थिटा. सेक थिटा मायनस टॅन थिटाची कॉन्जुगेट पेअर आहे सेक थिटा प्लस टॅन थिटा. रॅशनलाइज करायचं लक्षात घ्या. म्हणजे या ठिकाणी सेक थिटा प्लस टॅन थिटानं न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला आपल्याला काय करावं लागणार आहे, मल्टिप्लाय करावं लागणार आहे. हे काय आहे पहा, 1 अपॉन सेक थिटा मायनस टॅन थिटा इंटू, आता याची कॉन्जुगेट पेअर अंशस्थानी गुणायचं आहे, छेदस्थानी गुणायचं आहे. म्हणजे काय येणार आहे पहा, सेक थिटा प्लस टॅन थिटा अपॉन सेक थिटा प्लस टॅन थिटा. आता या ठिकाणी अंशाचा गुणाकार, छेदाचा गुणाकार करायचा. सेक थिटा प्लस टॅन थिटा 1 जार सेक थिटा प्लस टॅन थिटा. आणि छेदस्थानी जरा पहा, सेक थिटा मायनस टॅन थिटा सेक थिटा प्लस टॅन थिटा. हे कशाच्या स्वरूपामध्ये आहे पहा, ए प्लस बी ए मायनस बी. ए प्लस बी इंटू ए मायनस बी इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. म्हणजे या ठिकाणी ए स्क्वेअर म्हणजे काय येणार आहे, सेक थिटाचा स्क्वेअर म्हणजे सेक स्क्वेअर थिटा मायनस बी स्क्वेअर म्हणजे
टॅन थिटाचा स्क्वेअर काय येणार आहे टॅन स्क्वेअर थिटा. याला या ठिकाणी आधार देऊया आपण ए प्लस बी इंटू ए मायनस बी इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. आता या ठिकाणी पहा एक आयडेंटिटी, आता अंश आहे असा लिहूया. काय आहे पहा सेक थिटा प्लस टॅन थिटा अपॉन, आता सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा आपल्याला काढायचं आहे. आपण या ठिकाणी एक आयडेंटिटी पाहिली होती पहा. काय पाहिली होती 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. आता हा प्लस टॅन स्क्वेअर थिटा राईट साइडला नेला तर काय होणार आहे मायनस टॅन स्क्वेअर थिटा. म्हणजे काय राहिलं पहा सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय आला 1 आला. लक्षात घ्या. मग आता या ठिकाणी पहा छेद काय आहे सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा. सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 इज इक्वल टू म्हणजे एलएचएस आपल्या या ठिकाणी काय आलं पहा सेक थिटा प्लस टॅन थिटा अपॉन 1 म्हणजेच सेक थिटा प्लस टॅन थिटा. पहा आरएचएस आहे का सेक थिटा प्लस टॅन थिटा. एलएचएस इज इक्वल टू सेक थिटा प्लस टॅन थिटा. आरएचएस इज इक्वल टू सेक थिटा प्लस टॅन थिटा. एलएचएस आणि आरएचएस या ठिकाणी समान आहे म्हणून देअरफॉर एलएचएस इज इक्वल टू आरएचएस. एलएचएस काय होती पहा 1 अपॉन सेक थिटा मायनस टॅन थिटा इज इक्वल टू सेक थिटा प्लस टॅन थिटा. हे आपल्या या ठिकाणी काय झालेलं आहे प्रूव्ह झालेलं आहे. 7th उदाहरण पहा sin raised to 4 theta minus cos raised to 4 theta is equal to 1 minus 2 cos square theta. आता या ठिकाणी एलएचएस लिहूया आपण. एलएचएस इज इक्वल टू काय आहे पहा sin raised to 4 theta minus cos raised to 4 theta. आता या ठिकाणी आपण एक सूत्र पाहिलं होतं पहा a raised to 4 minus b raised to 4 is equal to a square plus b square in another bracket a square minus b square. पण आता या ठिकाणी काय करूया आपण लक्षात घ्या sin raised to 4 theta हा कशाचा स्क्वेअर आहे लक्षात घ्या sin स्क्वेअर थिटा ब्रॅकेटचा स्क्वेअर. घाताचा घात असतो त्यावेळेस आपण त्यांचा काय करतो गुणाकार 2 दुने 4 म्हणजे sin raised to 4 theta इज इक्वल टू sin स्क्वेअर थिटा ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस cos raised to 4 theta. cos raised to 4 theta हा cos स्क्वेअर थिटा ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे लक्षात घ्या. मग आता या ठिकाणी लक्षात घ्या हे कशाच्या स्वरूपात आलं ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजेच काय लक्षात घ्या ए प्लस बी ए मायनस बी. म्हणजे या ठिकाणी काय येणार आहे लक्षात घ्या ए प्लस बी म्हणजे ए ची व्हॅल्यू या ठिकाणी साइन स्क्वेअर थिटा आणि बी ची व्हॅल्यू काय आहे कॉस स्क्वेअर थिटा. म्हणजे काय येणार पहा साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा अँड इन अनदर ब्रॅकेट ए मायनस बी मीन्स साइन स्क्वेअर थिटा मायनस कॉस स्क्वेअर थिटा. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या आपण कोणत्या सूत्राचा वापर केला या ठिकाणी लक्षात घ्या ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस बी ए मायनस बी. आता या ठिकाणी पहा आपण ही आयडेंटिटी पाहिलेली आहे. कोणती आयडेंटिटी साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 म्हणजे काय येणार आहे 1 इंटू ब्रॅकेट साइन स्क्वेअर थिटा मायनस कॉस स्क्वेअर थिटा. आता 1 ने मल्टिप्लाय केलं तर या ठिकाणी काय येणार आहे साइन स्क्वेअर थिटा मायनस कॉस स्क्वेअर थिटा. आता आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे तिकडे लक्ष द्या 1 मायनस 2 कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे या ठिकाणचा आपल्याला साइन स्क्वेअर थिटा काय करायचा आहे घालवायचा आहे. मग आपण एक आयडेंटिटी पाहिली पहा काय आयडेंटिटी पाहिली साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. मग साइन स्क्वेअर थिटा इथला घालवायचा आहे म्हणजे साइन स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू काढूया आपण. साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 प्लस कॉस स्क्वेअर थिटा राईट साइडला गेल्यावर काय होणार आहे मायनस कॉस स्क्वेअर थिटा. म्हणजे आपण या ठिकाणी साइन स्क्वेअर थिटा ऐवजी काय लिहिणार आहोत 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. आता या ठिकाणी पहा साइन स्क्वेअर थिटा ऐवजी 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा मायनस पुढे काय आहे लक्षात घ्या कॉस स्क्वेअर थिटा. 1 ला 1 या ठिकाणी हे काय आहे लाईक टर्म्स आहे मायनस कॉस स्क्वेअर थिटा मायनस कॉस स्क्वेअर थिटा मायनस 2 कॉस स्क्वेअर थिटा. हे झालं आपलं एलएचएस. आरएचएस पहा काय आहे आरएचएस पण आपलं काय आहे 1 मायनस 2 कॉस स्क्वेअर थिटा. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या
LHS इज इक्वल टू काय झालेलं आहे, RHS झालेलं आहे. त्यामुळं या ठिकाणी साइन रेस टू 4 थिटा मायनस कॉस रेस टू 4 थिटा इज इक्वल टू 1 मायनस 2 कॉस स्क्वेअर थिटा हे आपलं काय होत आहे, प्रूव्ह होत आहे. आठवं उदाहरण काय आहे पहा, सेक थिटा प्लस टॅन थिटा इज इक्वल टू कॉस थिटा अपॉन 1 मायनस साइन थिटा. आता या ठिकाणी लक्षात घ्या, आपण काय घेऊया, RHS घेऊया. कारण RHS मध्ये काय आहे बघा, डिनोमिनेटर 1 मायनस साइन थिटा. 1 मायनस साइन थिटाची कॉन्जुगेट पेअर कोणती आहे, 1 प्लस साइन थिटा. रॅशनलाइज करायचं म्हणजे न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला 1 प्लस साइन थिटा आपण काय करूया, मल्टिप्लाय करूया. आता या ठिकाणी पहा, RHS इज इक्वल टू काय आहे, कॉस थिटा अपॉन 1 मायनस साइन थिटा. आता रॅशनलाइज करूया डिनोमिनेटर म्हणजे 1 मायनस साइन थिटाची कॉन्जुगेट पेअर काय आहे, 1 प्लस साइन थिटा. त्यानं न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला मल्टिप्लाय करूया म्हणजे या ठिकाणी काय येणार पहा, कॉस थिटा अपॉन 1 मायनस साइन थिटा इंटू 1 प्लस साइन थिटा अपॉन 1 प्लस साइन थिटा. आता या ठिकाणी पहा, कॉस थिटाला कॉस थिटा इंटू ब्रॅकेट काय आहे पहा, 1 प्लस साइन थिटा अपॉन, आता हे कशाच्या स्वरूपामध्ये आहे पहा, a प्लस बी a मायनस बी. a प्लस बी a मायनस बी मीन्स a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. म्हणजे a चा स्क्वेअर म्हणजे 1 चा स्क्वेअर 1 मायनस b चा स्क्वेअर म्हणजे साइन थिटाचा स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा. याला या ठिकाणी आधार देऊया आपण, a प्लस बी इन अनदर ब्रॅकेट a मायनस बी इज इक्वल टू a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. आता या ठिकाणी पहा, कॉस थिटा इंटू ब्रॅकेट 1 प्लस साइन थिटा. आता अपॉन काय आहे पहा, 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. आपण एक आयडेंटिटी पाहिली पहा, काय आयडेंटिटी पाहिली होती, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. आपल्याला काढायचं आहे काय, 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. हा प्लस साइन स्क्वेअर थिटा राईट साइडला गेल्यावर काय होणार आहे, मायनस साइन स्क्वेअर थिटा. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या, कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. म्हणजे 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा ऐवजी आपण या ठिकाणी काय लिहिणार आहोत, कॉस स्क्वेअर थिटा. आता या ठिकाणी पहा, हा कॉस थिटा आणि हा स्क्वेअर या ठिकाणी काय होईल, कॅन्सल होईल. म्हणजे राहिलं काय पहा, या ठिकाणी इज इक्वल टू कॉस थिटा गेला, राहिला काय 1 प्लस साइन थिटा अपॉन या ठिकाणी काय राहिलेला आहे, कॉस थिटा राहिलेला आहे. आता हा कॉस थिटा दोन्हीला देऊया छेद, म्हणजे काय येणार आहे 1 अपॉन कॉस थिटा प्लस साइन थिटा अपॉन कॉस थिटा. आता आपल्याला माहित आहे सेक थिटा इज अ रेसिप्रोकल ऑफ कॉस थिटा. म्हणजे 1 अपॉन कॉस थिटा म्हणजेच आपलं काय येणार आहे, सेक थिटा प्लस सेक साइन थिटा अपॉन कॉस थिटा म्हणजेच काय आहे, टॅन थिटा. हे झालं आपलं LHS, ही RHS. आता याला या ठिकाणी आधार देऊया आपण पुढं. काय आधार देणार आहोत, 1 अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू सेक थिटा आणि साइन थिटा अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू टॅन थिटा. आता या ठिकाणी पहा, LHS ही RHS आपली काय आली, सेक थिटा प्लस टॅन थिटा. LHS पण काय आहे आपली लक्षात घ्या, LHS काय आहे पहा, सेक थिटा प्लस टॅन थिटा. म्हणजे आपल्या या ठिकाणी काय झालं लक्षात घ्या, LHS इज इक्वल टू RHS. मग LHS काय आहे पहा, सेक थिटा प्लस टॅन थिटा इज इक्वल टू कॉस थिटा अपॉन 1 मायनस साइन थिटा. हे जे आहे ते आपल्या या ठिकाणी काय झालेलं आहे, प्रूव्ह झालेलं आहे. नवं उदाहरण काय आहे पहा, इफ tan theta plus 1 upon tan theta is equal to 2, then show that tan square theta plus 1 upon tan square theta is equal to 2. आता दिलंय काय ते अगोदर लिहून घेऊया. काय दिलंय पहा, tan theta plus 1 upon tan theta is equal to 2. आता या ठिकाणी उजव्या बाजूकडे आपल्याला शो दॅट काय आहे पहा, tan स्क्वेअर आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी या दोन्ही बाजूचा काय केला पाहिजे, स्क्वेअर केला पाहिजे. स्क्वेअरिंग बोथ साइड्स, squaring both sides
वी गेट. दोन्ही बाजूचा आपण काय करूया, स्क्वेअर करूया. मग काय येईल पहा, tan थिटा प्लस 1 अपॉन tan थिटा ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता या ठिकाणी हे कशाच्या स्वरूपामध्ये आहे पहा, ए प्लस 1 अपॉन ए ब्रॅकेटचा स्क्वेअर. आपण या ठिकाणी सूत्र पाहिलं होतं पहा, ए प्लस 1 अपॉन ए ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस 2 प्लस 1 अपॉन ए स्क्वेअर. किंवा या ठिकाणी हे सूत्र लक्षात नाही आलं तर ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर हे देखील सूत्र वापरलं तरी चालेल. आपण ते पाहूया. पहा काय आहे, ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. आता पहा, ए ची व्हॅल्यू आपण tan थिटा घ्यायची आहे आणि बी ची व्हॅल्यू काय घ्यायची आहे, 1 अपॉन tan थिटा. ए स्क्वेअर म्हणजे काय येणार आहे, tan थिटा ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस 2 इंटू ए बी, ए ची व्हॅल्यू tan थिटा इंटू बी ची व्हॅल्यू 1 अपॉन tan थिटा प्लस बी स्क्वेअर म्हणजेच 1 अपॉन tan थिटा ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू 2 चा स्क्वेअर या ठिकाणी काय येणार आहे, 4. आता पहा 2ab tan थिटा 1 जार tan थिटा, tan थिटा 1 जार tan थिटा. म्हणजे आता राहिलं काय पहा, tan थिटा ब्रॅकेटचा स्क्वेअर tan स्क्वेअर थिटा प्लस 2 1 जार 2 प्लस 1 अपॉन tan थिटा ब्रॅकेटचा स्क्वेअर 1 अपॉन tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय आहे, 4. आता हा प्लस 2 काय करूया, राईट साइडला घेऊया. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या काय येणार आहे, tan स्क्वेअर थिटा प्लस 1 अपॉन tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 4 ला 4, प्लस 2 राईट साइडला गेला काय झाला, -2. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या काय आलं, देअरफॉर tan स्क्वेअर थिटा प्लस 1 अपॉन tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 4 - 2 हे आपलं या ठिकाणी काय झालेलं आहे, प्रूव्ह झालेलं आहे. 10वं उदाहरण पहा, tan a अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर ए ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस cot a अपॉन 1 प्लस cot स्क्वेअर ए ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू sin a इंटू cos a. आता या ठिकाणी LHS काय दिली पहा, LHS इज इक्वल टू tan a अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर ए ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस cot a अपॉन 1 प्लस cot स्क्वेअर ए ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता या ठिकाणी पहा, सुरुवातीला आपण या ठिकाणी tan a ला tan a आहे असा लिहूया, tan a अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर ए. आपण आयडेंटिटी पाहिली पहा, 1 प्लस tan स्क्वेअर ए इज इक्वल टू 6 स्क्वेअर ए, 6 स्क्वेअर ए इंटू ही ब्रॅकेट आणि या ठिकाणी ब्रॅकेटचा काय करावं लागेल आपल्याला, स्क्वेअर करावं लागेल प्लस cot a ला cot a आहे असं लिहूया अपॉन 1 प्लस cot स्क्वेअर ए. 1 प्लस cot स्क्वेअर ए इज इक्वल टू आपण काय पाहिली आयडेंटिटी, cosec स्क्वेअर ए आणि ह्या ब्रॅकेटचा या ठिकाणी काय करावं लागेल, स्क्वेअर करावं लागेल. याला आपल्याला आधार द्यावा लागेल. काय आधार द्यावा लागेल, 1 प्लस tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 6 स्क्वेअर थिटा आणि 1 प्लस cot स्क्वेअर थिटा इज इक्वल टू cosec स्क्वेअर थिटा. आता या ठिकाणी पहा, सुरुवातीला या ठिकाणी tan थिटाला tan थिटा आहे असा घेऊया, tan a अपॉन 6 स्क्वेअर ए चा स्क्वेअर म्हणजे काय येणार आहे, sec रेज टू 4a प्लस cot a ला cot a अपॉन cosec स्क्वेअर ए ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजेच काय येणार आहे, cosec चा चौथा म्हणजे cosec रेज टू 4a. आता या ठिकाणी पहा tan a, tan a म्हणजे काय म्हणतो आपण, sin a अपॉन cos a. या ठिकाणी पहा tan a लिहूया, tan a इंटू 1 अपॉन sec रेज टू 4a प्लस cot a इंटू 1 अपॉन cosec रेज टू 4a. आता या ठिकाणी पहा tan a म्हणजे काय, sin a अपॉन cos a इंटू आता 1 अपॉन sec रेज टू 4a, sec a
इज अ रेसिप्रोकल ऑफ कॉस ए किंवा कॉस ए इज अ रेसिप्रोकल ऑफ सेक ए. मग आता 1/sec⁴a म्हणजेच आपण काय लिहिणार आहोत cos⁴a प्लस cot a मीन्स cos a upon sin a into 1/cosec⁴a. sin a is a reciprocal of cosec a किंवा cosec a is a reciprocal of sin a. म्हणजे 1/cosec⁴a is equal to sin⁴a. आता या ठिकाणी हे सगळे आधार लिहून देऊया आपण. सुरुवातीला आपण या ठिकाणी काय लिहिलं लक्षात घ्या, tan a लिहिला. tan a is equal to काय लिहिलं आपण sin a upon cos a. त्यानंतर cot a लिहिला. cot a is equal to cos a upon sin a. त्यानंतर आपण काय लिहिलं पहा 1/sec a is equal to cos a. त्यानंतर 1/cosec a is equal to sin a. आता या ठिकाणी 4 घेतलेला आहे, पण या ठिकाणी आपण 1/sec a is equal to cos a, 1/cosec a is equal to sin a घेतला. आता या ठिकाणी पहा हा cos a आणि या ठिकाणी काय आहे cos⁴a. हा जर अंशस्थानी गेला तर या ठिकाणी काय होणार आहे -1 म्हणजे 4 मधून 1 आपल्याला काय करावं लागणार आहे घालवावं लागणार आहे. म्हणजे cos a ला या ठिकाणी हा 4 कॅन्सल होईल आणि त्याच्याऐवजी काय येणार आहे 3 येणार आहे. आणि sin a ला या ठिकाणी हा 4 कट होऊन 4 मधून 1 मायनस होणार काय येणार आहे 3. म्हणजे या ठिकाणी काय राहिलं पहा sin a into cos³ a प्लस cos a into sin³ a. आता याच्यामध्ये काय कॉमन निघतो ते पहा. काय कॉमन निघणार पहा. आता sin a आणि या ठिकाणी काय आहे sin³ a म्हणजे कॉमन काय निघाला त्याच्यामध्ये sin a into cos³ a आणि cos a मध्ये कॉमन काय निघाला cos a into ब्रॅकेट. आता sin ला sin गेला, sin³ a आहे आणि या ठिकाणी काय आहे cos a. डिवाइड जर केलं तर या ठिकाणी काय राहणार आहे cos² प्लस sin a आणि या ठिकाणी काय आहे sin³ a. डिवाइड केलं तर या ठिकाणी काय राहणार आहे sin² a आणि cos a ला cos a काय होणार आहे कॅन्सल. आता या ठिकाणी पहा sin a into cos a. आता ही आयडेंटिटी झाली आपल्याला sin² प्लस cos² इज इक्वल टू 1 म्हणजे 1 न मल्टिप्लाय केलं तर या ठिकाणी काय येणार आहे sin a into cos a. हे आपलं या ठिकाणी काय आलं लक्षात घ्या LHS आलं. RHS पण काय आहे बा आपलं RHS इज इक्वल टू sin a cos a. म्हणजे या ठिकाणी आपलं काय प्रूव्ह झालं लक्षात घ्या LHS इज इक्वल टू RHS हे प्रूव्ह झालेलं आहे. म्हणजेच या ठिकाणी काय आलं पहा tan a upon 1 प्लस tan² a ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस cot a upon 1 प्लस cot² a ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू sin a इंटू cos a. हे आपलं या ठिकाणी काय झालेलं आहे प्रूव्ह झालेलं आहे. 11 उदाहरण काय पहा sec⁴a into bracket 1 minus sin⁴a bracket complete minus 2 tan² is equal to 1. तर या ठिकाणी सुरुवातीला आपण LHS घेऊया. LHS is equal to काय आहे पहा sec⁴a into bracket 1 minus sin⁴a bracket complete minus 2 tan²a. आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो सुरुवातीला ही जी राशी आहे ही राशी आपण a² मायनस b² स्वरूपात लिहून घेऊया. म्हणजे या ठिकाणी काय येणार पहा sec⁴a इंटू ब्रॅकेट 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस sin⁴a कशाचा स्क्वेअर आहे लक्षात घ्या sin²a ब्रॅकेटचा स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट मायनस 2 tan²a. आता या ठिकाणी हे sec⁴a ला sec⁴a इंटू ब्रॅकेट. आता हे कशाच्या स्वरूपामध्ये झालं पहा a² मायनस b². a² मायनस b² चे अवयव काय असतात लक्षात घ्या a प्लस b a मायनस b. मग आता a प्लस b म्हणजे काय येणार पहा 1 प्लस sin²a
अँड ए मायनस बी म्हणजेच काय येणार आहे 1 मायनस साइन स्क्वेअर ए ब्रॅकेट कंप्लीट मायनस 2 tan स्क्वेअर ए. आता या ठिकाणी पहा सेक स्क्वेअर ए म्हणजेच या ठिकाणी लक्षात घ्या काय येणार आहे 1 अपॉन सेक थिटा इज अ रेसिप्रोकल ऑफ कॉस थिटा म्हणजे सेक रेस टू 4a म्हणजेच काय येणार आहे 1 अपॉन कॉस रेस टू 4a इनटू ब्रॅकेट काय येणार आहे 1 प्लस साइन स्क्वेअर ए ला 1 प्लस साइन स्क्वेअर ए इनटू आता 1 मायनस साइन स्क्वेअर ए आपण आयडेंटिटी काय पाहिली होती पहा साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. आपल्याला काय करायचं आहे 1 मायनस साइन स्क्वेअर ए म्हणजे हा प्लस साइन स्क्वेअर थिटा जर राईट साइडला गेला तर काय होणार आहे मायनस साइन स्क्वेअर थिटा म्हणजे काय आलं पहा कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा म्हणजेच कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे 1 मायनस साइन स्क्वेअर ए म्हणजेच या ठिकाणी काय येणार आहे कॉस स्क्वेअर ए. पुढे काय आहे पहा मायनस 2 tan स्क्वेअर ए. आता या ठिकाणी पहा याचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे न्यूमरेटरला या ठिकाणी कॉस स्क्वेअर ए आहे डिनोमिनेटरला काय आहे कॉस रेस टू 4a म्हणजे कॉस स्क्वेअर ए ला इथं कॉस स्क्वेअर ए गेला तर या ठिकाणी काय राहणार आहे कॉस स्क्वेअर ए राहणार आहे कारण कॉस रेस टू 2a म्हणजेच या ठिकाणी काय कॉस स्क्वेअर ए म्हणजेच काय आहे कॉस ए इंटू कॉस ए आणि कॉस रेस टू 4a म्हणजे काय येणार आहे कॉस ए इंटू कॉस ए इंटू कॉस ए इंटू कॉस ए म्हणजे या ठिकाणी काय होणार पहा कॉस ए कॉस ए कॉस ए कॉस ए म्हणजे 1 अपॉन कॉस ए इंटू कॉस ए म्हणजे 1 अपॉन काय राहिलं कॉस स्क्वेअर ए राहिलं लक्षात घ्या. याचा आणि याचा गुणाकार केला तरी या ठिकाणी काय राहिलेला आहे 1 अपॉन कॉस स्क्वेअर ए इंटू ब्रॅकेट काय राहिला 1 प्लस साइन स्क्वेअर थिटा ब्रॅकेट कंप्लीट मायनस 2 tan स्क्वेअर ए. आता कंसाच्या बाहेरच्या पदाला कंसातल्या प्रत्येक पदाला बोलूया 1 अपॉन कॉस स्क्वेअर ए इंटू 1 अपॉन कॉस स्क्वेअर ए प्लस 1 अपॉन कॉस स्क्वेअर ए इंटू साइन स्क्वेअर ए अपॉन कॉस स्क्वेअर ए मायनस या ठिकाणी काय आहे लक्षात घ्या 2 tan स्क्वेअर ए. आता या ठिकाणी पहा 1 अपॉन कॉस स्क्वेअर ए सेक थिटा इज अ रेसिप्रोकल ऑफ कॉस थिटा म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या 1 अपॉन कॉस स्क्वेअर ए म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय लिहावं लागणार आहे सेक स्क्वेअर ए प्लस साइन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस स्क्वेअर थिटा साइन थिटा अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू आपण काय म्हणतो tan थिटा म्हणजे साइन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू tan स्क्वेअर ए मायनस या ठिकाणी काय येणार आहे 2 tan स्क्वेअर ए. आता या ठिकाणी सेक स्क्वेअर ए ला सेक स्क्वेअर ए आता ही काय आहे लक्षात घ्या लाईक टर्म्स आहे या ठिकाणी काय आहे 1 मायनस 2 मायनस 1 नाही दिला तरी चालेल या ठिकाणी काय द्यावं लागेल tan स्क्वेअर ए. आता आपण एक आयडेंटिटी पाहिली पहा सेक थिटा आणि tan थिटाची काय आयडेंटिटी पाहिली लक्षात घ्या 1 प्लस tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. आता आपल्याला या ठिकाणी सेक स्क्वेअर थिटा मायनस tan स्क्वेअर थिटा काढायचा आहे मग हा प्लस tan स्क्वेअर थिटा राईट साइडला घेऊया म्हणजे या ठिकाणी काय लक्षात घ्या 1 इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा प्लस tan स्क्वेअर थिटा राईट साइडला गेला काय येणार आहे मायनस tan स्क्वेअर थिटा म्हणजे सेक स्क्वेअर थिटा मायनस tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय आलं 1 म्हणजे सेक स्क्वेअर ए मायनस tan स्क्वेअर ए इज इक्वल टू आपल्या या ठिकाणी काय येणार आहे 1. एलएचएस आपलं काय आलं लक्षात घ्या 1 आलं आरएचएस पण काय आहे 1 देअरफॉर एलएचएस इज इक्वल टू आरएचएस आणि शेवटी काय लिहायचं आहे लक्षात घ्या सेक स्क्वेअर ए इंटू ब्रॅकेट 1 मायनस साइन रेस टू 4a ब्रॅकेट कंप्लीट मायनस 2 tan स्क्वेअर ए इज इक्वल टू 1 हे आपलं काय झालेलं आहे प्रूव्ह झालेलं आहे. 12वं उदाहरण काय पहा tan थिटा अपॉन सेक थिटा मायनस 1 इज इक्वल टू tan थिटा प्लस सेक थिटा प्लस 1 अपॉन tan थिटा प्लस सेक थिटा मायनस 1 हे आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे प्रूव्ह करायचं आहे. सोल्युशन आता या ठिकाणी लक्षात घ्या आपण एक आयडेंटिटी शिकलो काय आयडेंटिटी शिकलो लक्षात घ्या 1 प्लस tan स्क्वेअर ए इज इक्वल टू सेक स्क्वेअर ए. आता आपल्याला वर अंशस्थानी या ठिकाणी काय पहा न्यूमरेटरला tan थिटा मग हा tan थिटा डाव्या बाजूला ठेवूया हा प्लस 1 आपण काय करूया
राईट साईडला घेऊया. म्हणजे या ठिकाणी काय आलं पहा, tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. हा प्लस राईट साईडला गेला, काय होणार आहे -1. आता tan स्क्वेअर थिटा म्हणजेच या ठिकाणी काय येणार आहे लक्षात घ्या, tan थिटा इंटू tan थिटा इज इक्वल टू, हे कशाच्या स्वरूपात आहे पहा, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचे अवयव काय असतात, ए प्लस बी, ए मायनस बी. ए ची व्हॅल्यू या ठिकाणी काय आहे सेक थिटा आणि बी ची व्हॅल्यू काय आहे 1. ए प्लस बी मीन्स सेक थिटा प्लस 1 आणि सेक थिटा मायनस 1. आता आपल्याला इथं लक्ष द्या, डाव्या बाजूला काय आहे, tan थिटा अपॉन सेक थिटा मायनस 1. हा tan थिटा आणि हा सेक थिटा मायनस 1 इकडे मल्टिप्लाय केले म्हणजे इकडे काय करावं लागेल, डिवाइड करावं लागेल. आणि ह्या tan थिटा इकडे मल्टिप्लाय केले म्हणजे इकडे काय करावं लागणार आहे, डिवाइड करावं लागणार. म्हणजे काय आलं पहा आपलं, tan थिटा अपॉन सेक थिटा मायनस 1 इज इक्वल टू काय आलं पहा, सेक थिटा प्लस 1 अपॉन या ठिकाणी हा tan थिटा डिनोमिनेटरला जाणार. आता आपण एक 9वी मध्ये थेरम शिकलो होतो बघा, बाय थेरम ऑन इक्वल रेशियोज. इक्वल रेशियो मध्ये आपण या ठिकाणी काय करतो, इच रेशियो इज इक्वल टू, हा प्रत्येक रेशियो अंशांशाची बेरीज करायची आणि छेदाछेदाची काय करायची असते, बेरीज करायची असते. बाय थेरम ऑन इक्वल रेशियोज, इच रेशियो म्हणजे हे दोन्ही रेशियो घेऊया आपण. काय घेऊया, tan थिटा अपॉन सेक थिटा मायनस 1 इज इक्वल टू सेक थिटा प्लस 1 अपॉन tan थिटा. हे जे रेशियो आहे ते हे रेशियो इज इक्वल टू काय असतात, न्यूमरेटरचे ऍडिशन प्लस डिनोमिनेटरचे ऍडिशन. म्हणजे काय येणार पहा, tan थिटा प्लस सेक थिटा प्लस 1, पहा tan थिटा प्लस सेक थिटा प्लस 1 आणि इथं काय येणार आहे, सेक थिटा मायनस 1 प्लस tan थिटा. आता आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे, तर फक्त tan थिटा अपॉन सेक थिटा मायनस ए हे घ्यावं लागेल आपल्याला. म्हणजे काय आलं पहा, tan थिटा अपॉन सेक थिटा मायनस 1 इज इक्वल टू, हा रेशो विचारलेला आहे म्हणजे हा रेशो घ्यायचा नाही. आता काय येणार या ठिकाणी लक्षात घ्या, tan थिटा प्लस सेक थिटा प्लस 1 अपॉन, आता ह्याच पद्धतीनं खालचा डिनोमिनेटर लिहूया. काय येणार आहे, tan थिटा प्लस सेक थिटा मायनस 1 हे जे आहे ते हे आपल्या या ठिकाणी काय झालेलं आहे, प्रूव्ह झालेलं आहे.